नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पदावलीवरील प्रश्न घेणार आहे। पदावलीवरील प्रश्न हे पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। पोलीस भरतीच्या लेखी चाचणीला पदावली या टॉपिकवर या पॉईंटवर कमीत कमी 2 ते 3 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात। 2-3 पदावल्या या पेपरला विचारल्या जात असतात। अशा प्रकारची पदावली कशी सोडवायची हे आपण बघू। तर या प्रकारच्या किंवा या इतर प्रकारच्या पदावल्या जर आपल्याला सोडवायच्या असेल तर याच्यासाठी एक नियम असतो, तो म्हणजे कंचे भागू देव। कोणता नियम? कंचे भागू दे। म्हणजे जर दिलेल्या पदावलीमध्ये जर कंस असेल तर अगोदर कंस सोडून घ्यायचा, त्याच्यानंतर भागाकार करायचा, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज आणि सगळ्यात शेवटी वजाबाकी। तर अशा प्रकारचा नियम वापरून आपण ही पदावली सोडू। पदावली बघा, 10/5 गुणिला 4 वजा 10 अधिक 15। तर आपल्याला या नियमानुसार जर आपल्याला पदावली सोडवायची आहे तर यामध्ये कंस नाहीये। कंस नसल्यामुळे ही स्टेप या ठिकाणी कॅन्सल होईल। त्याच्यानंतर याच्यामध्ये भागाकार आहे। बघा, आपल्याला ही पदावली सोडवण्यासाठी अजून सोपी व्हावी म्हणून आपण या पदावलीमध्ये कंस दिले पाहिजे। काही संख्या जी सोडवायचा भाग आहे तो कंसामध्ये टाकला पाहिजे, म्हणजे याला कंसामध्ये घ्या। आता हे भागाकारात आहे, याची मांडणी सरळ रूपात करा। 10/5 गुणिला 4 वजा 10 अधिक 15। 10 अधिक 15। तर बघा, अगोदर 10/5 गुणिला 4 एवढं सोडून घ्यायचे। 5 1 5, 5 गुणे 10। या ठिकाणी उरले किती? 2। 2 आणि 4 चा गुणाकार होईल, 4 गुणे 8। आता राहिलेली पदावली पूर्ण लिहून घ्या। आता याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी 2 क्रिया आहेत। ज्यावेळेस पदावलीमध्ये 2च क्रिया असतात, बेरीज आणि वजाबाकी, त्यावेळेस ही पदावली डावीकडून उजवीकडे सोडवण्याचा नियम आहे। तर आपण त्याला डावीकडून उजवीकडे सोडवू। डावीकडून म्हणजे 8 कडून 15 कडे। 8 वजा 10, 8 मधून 10 जात नाही, 10 मधून 8 काढ, 10 मधून 8 गेली 2। मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 10 आहे म्हणून तर 2 ला 10चं चिन्ह वजा आहे म्हणून 2 ला वजा चिन्ह अधिक 15। आता बघा, वजा 2 अधिक 15 या ठिकाणी एका संख्येचं चिन्ह वजा, दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक जर आलेलं असेल, जर 2 संख्या असेल आणि वेगवेगळे चिन्ह असेल प्लस मायनसचे, तर अशा संख्येमध्ये कधीही वजाबाकी करावी। 2 मधून 15 काढायचे, जात नाही म्हणून 15 मधून 2 गेले, 15 मधून 2 गेले, राहिले 13। मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस म्हणून 13 याचं उत्तर। अशा प्रकारच्या अवघडात अवघड पदावली आपण घेणार आहे। तर ही पदावली तुम्हाला समजलेली असेल।